गणपती बाप्पा मोरया। भारतामध्ये वक्फ बोर्ड नावाची एक अशी संस्था आहे जी डायरेक्टली कोणत्याही जमिनीवर दावा करू शकते की ती वक्फ बोर्डाची आहे। त्यांनी दावा केल्यानंतर तुम्हाला त्या दाव्याच्या विरोधात स्वतःहून पिटिशन दाखल करावं लागतं आणि स्वतः हे सिद्ध करावं लागतं की ती जमीन तुमची आहे। आणि हे तुम्ही नॉर्मल कोर्टात करू शकत नाही, ते तुम्हाला कोणत्या कोर्टात करावं लागतं? वक्फ बोर्डाच्याच कोर्टामध्ये, वक्फ ट्रिब्युनलमध्ये। ही इतकी गंभीर गोष्ट आहे की वक्फ बोर्ड हा सध्या भारतातला तिसरा सगळ्यात मोठा लँड ओनर झाला आहे। वक्फ बोर्डाकडे इतके इन्फिनिट अधिकार झालेत की त्यांनी चक्क अंबानीची बिल्डिंग, इलाहाबाद हायकोर्ट आणि ताजमहाल सुद्धा क्लेम केला आहे। वक्फ बोर्डाला असलेले इन्फिनिट अधिकार कमी करण्यासाठी आणि या प्रकरणामध्ये डिस्ट्रिक्ट कलेक्टर म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांना इन्व्हॉल्व करण्यासाठी संसदेमध्ये कायदा आणण्यात आला होता, जो पास आत्तापर्यंत झालेला नाही आहे। तो सध्या जॉईंट पार्लमेंटरी कमिटीमध्ये आहे, ज्यात सगळ्या पक्षांचे लोक असतात आणि त्यावर चर्चा सुरू आहे। त्यांनी जनतेकडून याला समर्थन किंवा विरोध मागितलाय आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल कि आज जब लखनऊ के ईदगाह में नमाजी पहुंचे तो यहाँ नमाज के बाद एक अनाउंसमेंट, ऐलान करने की देरी थी कि लोग नोटिस बोर्ड पर पहुंचे और वहां लगे क्यूआर कोड को स्कैन करने लगे। वक्फ बोर्ड तरमीमी बिल 2024 जो पार्लियामेंट में पेश किया गया है, गल्ली बोळांमधून ह्याच्या विरोधामध्ये प्रचंड अपप्रचार सुरू आहे। जर का हा कायदा झाला नाही तर कित्येक गणेश भक्तांच्या जमिनी यातून जाऊ शकतात। त्यामुळे प्रिय गणेश भक्तांनो, तुम्ही गणपतीची आरास बसवलीत, तुम्ही ढोल वाजवलात, तुम्ही सगळ्या प्रकारची पूजा अर्चना करताय, पण त्यासोबतच आपलं हे सुद्धा कर्तव्य आहे एक गणेश भक्त म्हणून की अनेक गणेश भक्तांच्या सुरक्षिततेसाठी आपण या कायद्याला समर्थन दाखवलंच पाहिजे। त्यासाठी करायचे काय? हा QR कोड जो आहे त्याचा एक स्क्रीनशॉट काढा, त्याची प्रिंट काढा आणि तुमच्या जवळच्या मंडळामध्ये लावा। हा QR कोड स्कॅन केल्याने काय होणार आहे तर फक्त एक ईमेल उघडेल आणि तो तुम्हाला ईमेल सेंड करायचा आहे आपल्या घरातल्या सगळ्यांकडून आणि मंडळामध्ये येणाऱ्या प्रत्येकाकडून। आरतीच्या वेळी, आरतीच्या आधी, आरतीच्या नंतर कधीही तो QR कोड स्कॅन करून तो ईमेल पाठवायलाच लावा। तुमचं एक एक समर्थन या कायद्यासाठी खूप प्रचंड मॅटर करणार आहे आणि आपल्या एका समर्थनाच्या ईमेलनी जर का त्या जॉईंट पार्लमेंटरी कमिटीने आपला निर्णय घेतला असेल तर याने अनेक गणेश भक्तांचं कल्याण होणार आहे। त्यामुळे तुमचा पक्ष, विचारधारा काहीही असो, यासाठी एक हिंदू म्हणून आपल्याला एकत्र यावंच लागेल।